तुमचं नाव सांगा. सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद. जय भीम, जय लवजी, जय संविधान. माझं संपूर्ण नाव सुशील ज्ञानदेव तुपे. मी एक युवा उद्योजक आहे आणि अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या 104व्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या योजना आम्ही राबवल्या आहेत. 104व्या जयंतीनिमित्त काय कार्यक्रम आयोजित केले? अण्णाभाऊ साठेची जयंती येणारी सर्वप्रथम सर्व महाराष्ट्र वासियांना मी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो की ही 104वी जयंती आपण खूप धूमधडाक्यात साजरी करावा आणि महाराष्ट्रापर्यंत अण्णाभाऊची गाथा घरोघरी पोहोचावी. ह्या अनुषंगानं सुशील तुपे, मी आणि माझ्या सहकाऱ्यांना 104 तेल चित्रकला म्हणजे अशा प्रतिमा अण्णाभाऊ साठेच्या आम्ही प्रिंट केलेल्या आहेत, बनवलेल्या आहेत आणि त्या आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन, प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतील, प्रायव्हेट सेक्टर असतील, तिथं जाऊन आम्ही या प्रतिमा वाटप करणार आहोत. ज्या शाळेमध्ये आम्ही या प्रतिमा वाटप करणार आहोत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे कळावे, अण्णाभाऊ साठेचं काय वाचन होतं, अण्णाभाऊ साठेचं काय लिखाण होतं, त्यांचा अभ्यास काय होता, हे त्या लेकरांवरती संस्कार घडावेत. या अनुषंगाने आम्ही 104व्या जयंतीनिमित्त 104 फ्रेम अशा आम्ही तयार बनवल्या आहेत. एक असं पण ऐकण्यात आले की तुम्ही अण्णाभाऊ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव एका ग्रहताऱ्याला पण दिलं. काय नेमकी भूमिका? आमचा सर्वात मोठा उपक्रम जे आम्ही 2 वर्षापासून आम्ही त्याच्यासाठी लढत आहोत, ऑफिशियली नेटवर्कली आम्ही त्याच्याशी झगडत आहोत, ते म्हणजे आज मी तुमच्याद्वारे ह्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव आम्ही आकाशातील ताऱ्यांना दिलेलं आहे. हे नाव बनवताना आम्हाला खूप साऱ्या अडचणी आलेल्या आहेत, पण त्या अडचणीला अण्णाभाऊ साठेच्या विचारातून आणि बाबासाहेबांच्या विचारातून आम्ही पुढे जाऊन ती अडचण आम्ही दूर केली आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाला, त्यांच्या प्रतिमेला उंच करण्यासाठी आम्ही आकाशातील ताऱ्यांना अण्णाभाऊ साठेचं नाव दिलेलं आहे. ही प्रोसिजर कशी राबवली तुम्ही आणि त्याच्यासाठी कोणाकोणाशी संपर्क केला? हा प्रोसेस करता वेळेस आम्हाला 6 महिन्याचा कालावधी लागला. त्याच्यानंतर त्यांचे काही चार्जेस असतात ते आम्ही पेड करून, चार्जेस म्हणण्यापेक्षा आपण असं करूया की अण्णाभाऊ साठेंना भारत सरकार हे भारतरत्न देण्यासाठी विलंब करत आहे, पण आम्ही समाजकार्यातून समाजसेविकेतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव आकाशातील ताऱ्याला दिलं. ते आमच्या हातात होतं म्हणून आम्ही दिलं. त्या अनुषंगाने आम्ही हे काम केलेलं आहे. जयंती दिनी काय काय वेगवेगळे उपक्रम राबवणार तुम्ही? ह्या उपक्रमाची दखल स्वतः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे आणि सावित्रीबाई साठे यांच्या सुनबाई यांनी याची दखल घेऊन मला फोनवरद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मला आमंत्रित केलेलं आहे वाटेगावमध्ये की 1 तारखेला तुम्ही आमच्याकडे या. मी तिथे जाऊन हा उपक्रम राबवणार आहे, त्यांचं स्वागत स्वीकारणार आहे. याच्यापूर्वी राजू शिंदे यांनी पण 1 ताऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलंय आणि ते केलं. ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? ही संकल्पना मला माझ्या वडिलांपासून सुचली, कारण की मी जो उद्योग करतोय माझ्या उद्योगामध्ये माझा समाज कुठेतरी कमी आहे. माझा प्रयत्न नेहमी असतो की मी काहीतरी वेगळं करावं, म्हणून मी हा उपक्रम राबवलाय की मी काहीतरी समाजाला वेगळं करण्याचं दाखवतोय आणि वेगळं करतोय. याच्या मागचा हा उद्देश आहे. मी कधीही कोणाला कॉपी करत नाही. मात्र समाज आहे, त्यांचं जे मंडळ आहे अण्णाभाऊ साठे, बरेच दिवसानं ते बंद आहे, त्याविषयी काय सांगतात तुम्ही? अण्णाभाऊ साठे महामंडळ हे खूप दिवसानं बंद आहे. चाललेल्या घडामोडी आणि चाललेलं बदलतं सरकार ह्याला जबाबदार मी असं म्हणेल. नुकतंच RTची घोषणा भारत सरकारने केलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आणि मातंग समाजाकडून मी त्यांचे धन्यवाद करतो. महामंडळ त्यांनी लवकरात लवकर चालू करावं हीच मी माझ्याकडून अपेक्षा करतो. भविष्यात काय नियोजन आहे तुमचं? म्हणजे अण्णाभाऊ साठेंचे साहित्य बरेच आहेत, ते पण तसंच प्रकाशित होण्याचं, त्या संदर्भात काही योजना आहे का तुमच्या? 104वी जयंती झाल्याच्या नंतर 101 ऑगस्टची जयंती झाल्याच्या नंतर माझा वैयक्तिक उपक्रम आहे की मी रशियाला जाऊन अण्णाभाऊ साठेच्या निवासस्थानी म्हणता येईल किंवा जिथं अण्णाभाऊ साठे राहत होते आणि अण्णाभाऊ साठे आता नुकतंच आपले हयात असलेले मुख्यमंत्री होते ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी जे अण्णाभाऊ साठेचा पुतळा अनावरण केलेला आहे रशियामध्ये, तिथं जाऊन भेट देण्याचा माझा एक उपक्रम आता मी हाती घेतलेला आहे. या निमित्ताने मातंग समाज आणि
त्यातील युवकांना या निमित्ताने काय संदेश देणार? मराठवाड्यातून मला बरेचसे कॉल आले आहेत. मी असा उपक्रम राबवतोय. बरेचसे मला मेसेज आलेत, कॉल आलेत की आमच्या जयंतीला म्हणजे अण्णा भाऊ साठेच्या जयंतीला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित दाखवा. तर मी 100% तिथं मी जाणार आहे. आणि मी जे कार्य केलेलं आहे की लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचं नाव आकाशाला ताराला दिलेलं आहे, ती प्रतिमा, ते रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट घेऊन मी प्रत्येक मराठवाड्याला प्रत्येक जयंतीमध्ये मी जाणार आहे आणि समाजाला हे दाखवून देणार आहे की आता कुठेही आपला समाज मागासलेला नाहीये. आपला समाज हे नवीन कार्य करतोय. युवकांना उद्योजकाकडे वळा, युवतींना उद्योगाकडे वळा, हाच या मागचा उद्देश आहे. तुम्ही युवा उद्योजक आहे, तुम्ही यशस्वी उद्योग राबवले, पण अद्याप हे मातंग समाजातील गरीब आहे त्याच ठिकाणी आणि त्यांच्या बऱ्याच समस्या अडचणी, तर त्या सोडवण्यासाठी काही प्लॅन आहे का तुम्ही? मातंग समाजामध्ये आणखी तळागाळात खूप संघर्ष आहे, खूप जास्त संघर्ष आहे, कटोकट संघर्ष आहे. मला एकच विनंती करतोय महाराष्ट्राच्या प्रत्येक मातंग समाजाच्या नेत्यांना की तुम्ही एकत्र या, एकत्र लढा. बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्याखाली या, अण्णा भाऊ साठेच्या विचाराखाली या आणि मातंग समाजाच्या प्रवाहाला तुम्ही पुढे चालण्याची गती द्या. हेच मी सांगतो. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मातंग समाजाला राज्य सरकारनं निवडणूक आयोगामध्ये समाजाचं प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं निवडणुकीमध्ये, तर त्याबाबत काय बोला? भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्राची जी वेगवेगळे पक्ष घटक असतील, यांनी कुठेही मातंग समाजाला उमेदवार दिला नाही. नुकताच आता अमित गोरके साहेब असतील, त्यांना तुम्ही पाठीमागच्या दारानं आमदारकी दिली. तुम्ही विधान परिषद डोळ्यासमोर ठेवून हे काम करताय की मातंग समाजाला कुठेतरी तुम्ही पुढे आणण्याचं काम करताय. हे प्रश्न मला उपस्थित होतोय की तुम्ही विधान परिषद समोर ठेवून अमित गोरके साहेबांना तुम्ही विधान परिषद दिली का? हा माझा सवाल आहे भारत सरकारला. तुम्ही आता सामाजिक कार्य करता, उद्योजक पण आहे, परंतु मला एक प्रश्न असा होता की विधानसभेच्या निवडणुकीनंतर महानगरपालिकेची निवडणूक आला, तर तुम्ही महापालिकेची निवडणूक लढवण्याचा तुमचा विचार आहे? मी स्पष्टपणे सांगतो, माझा कुठलाही राजकीय हेतू नाही. हा मागचा माझा राजकीय गॉडफादरही नाही. माझे वडील उद्योजक होते. छोट्या छोट्या धंद्यामधून कोणताही व्यवसाय असेल छोट्या, त्याच्यामधून आम्ही यशस्वी झालो. माझ्या वडिलांना मला शिकवलं, चालवलं, मोठं केलं. आम्ही ग्रॅज्युएट आहोत. आज मी ग्रॅज्युएट आहे. उद्योजकाकडे माझ्या वडिलांना मला वळवलं. माझी पुढची अपेक्षा की मी नगरसेवक व्हावा किंवा काय व्हावा ही माझी अपेक्षा नाही. माझा समाज पुढे जावा आणि उद्योजकाकडे वळा. कारण बाबासाहेब म्हणले होते, तू अगोदर तुझ्या पोटाचा प्रश्न मिटव आणि नंतर समाज कार्य कर. त्या सूत्रांशी मी निगडीत आहे, त्या विचारांशी मी निगडीत आहे की मी माझा पोटाचा प्रश्न अगोदर सुधारतोय आणि नंतर चळवळीकडे वळतोय. पुढच्या जयंतीला तुम्ही फकीरा ग्रंथ वाटणार आहे का? 100% माझ्या जर योजना, माझ्या सहकार्याने जर मला ती प्रतिक्रिया किंवा ती कल्पना सुचवली तर अण्णा भाऊ साठेची 105वी येणारी जयंती तर मी 105 फकीरा ही कादंबरी वाचणार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.